नमस्कार, लोकनिर्धार चॅनलच्या विशेष भागात मी श्रद्धा सावंत तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। उत्तुंग नाट्यकर्मी श्री माधवराव खाडीलकर लेखक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते आणि कार्यकर्ते अशा अनेक भूमिकांमधून साहित्य आणि रंगभूमीची निरपेक्ष सेवा करणारे श्री माधवराव खाडीलकर यांच्या निधनामुळे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले। मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरातील खाडीलकर यांच्याबाबत माहिती नसलेल्या व्यक्ती सांस्कृतिक क्षेत्रात अभावानेच आढळतील। याचे कारण त्यांनी त्यांचे अवघे जीवन या क्षेत्रासाठी वाहून घेतले होते। जायकवान जिल्हा सांगली गावात 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला। लहानपणापासूनच वक्तृत्व आणि अभिनयाची आवड असल्याने पदवी घेतल्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून नाट्यकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला। पुढे जर्मनीत जागतिक नाटकांचाही अभ्यास केला। बँकेत नोकरी करताना त्यांनी कला सांस्कृतिक विभागाची जबाबदारी देखील सांभाळली। तसेच माहिती आणि प्रसारण खात्याच्या संगीत आणि नाटक विभागात काम केले। नाट्य निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनयाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। संगीत स्वयंवर, समर स्वातंत्र्याचे, अमृत नाट्यगाथा यांसह दिल्लीतील महाराष्ट्र मंडळाच्या 10 नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणाऱ्या अनादि मी अनंत मी या महानाट्याचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका हे त्यांचे महत्त्वाचे योगदान। या महानाट्याचे 150हून अधिक प्रयोग झाले असून राज्य सरकारच्या पुरस्कारासह अनेक मान्यवरांकडून त्यांचा गौरव झाला आहे। नाट्यकर्मी असण्याबरोबरच ते रमले कार्यकर्त्याच्या भूमिकेतून। मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, मराठी नाट्य परिषद अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आपले योगदान दिले असले तरी त्यांच्या उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टच्या वतीने त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचा डोंगर उभा केला आहे। पत्नी ज्येष्ठ गायिका आशाताई खाडीलकर, मुलगा ओंकार आणि कन्या वेदश्री या साऱ्या परिवाराने या कार्यात आपला वाटा उचललेला आहे। अनेक वर्ष मुंबई, ठाणे व पुण्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देण्यासह विविध संगीतातील मान्यवरांच्या पाठीवर पुरस्काराची थाप त्यांनी दिली। माधवराव खाडीलकर यांना लोकनिर्धार चॅनलतर्फे भावपूर्ण आदरांजली।